अंधार पडला की जग शांत होतं असं आपल्याला वाटतं, पण याच अंधारात काही गोष्टी जाग्या होतात. नमस्कार. आजपासून एका नवीन भयावह प्रवासासाठी तयार रहा. रात्र भयकथेची. इथे तुम्हाला ऐकायला मिळतील अशा काही सत्य घटना आणि अनुभव जे कदाचित तुमच्यासोबतही घडू शकतात. ही एक काल्पनिक कथा आहे. यातील सर्व पात्रे आणि घटना लेखकाच्या कल्पनेतून साकारलेल्या आहेत. या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा भीती पसरवणे नसून केवळ मनोरंजन करणे हा आहे. आजच्या कथेचे नाव आहे रक्ताचं बंधन, मृत्यूचा सापळा. कथेचे लेखक आहेत प्रतीक. नमस्कार मित्रांनो, रात्र भयकथेची मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लोक म्हणतात वेळ निघून जाते, पण माझ्या घरात वेळ थपकून राहिली आहे. एका अशा जखमेवर जी दर 10 वर्षांनी पुन्हा ताजी होते. आज 11 फेब्रुवारी 2015 रात्रीचे बरोबर 10 वाजलेत. फक्त 2 तासानंतर तारीख बदलेल आणि माझ्या आयुष्यातील शेवटचे 24 तास सुरू होतील. माझ्या कुटुंबात एक विचित्र आणि भयानक शाप आहे. दर 10 वर्षांनी 12 फेब्रुवारीला मृत्यू आमच्या घराचं दार ठोठावतो. 1985ला आजी, 1995ला आई आणि 2005ला माझे वडील. आता फक्त मी उरलोय. आज मी एकटाच आहे, पण मला जाणवतंय की या अंधारात मी एकटा नाहीये. कुणीतरी आहे जे माझ्या मृत्यूची वाट पाहत आहे. 1985 सालचं ते कोकण. आमचा तो चिऱ्याच्या दगडांचा जुना वाडा. मी तेव्हा 10 वर्षाचा होतो. आजीची नजर इतकी कमजोर झाली होती की तिला समोरचं जेवणही दिसायचं नाही. पण मृत्यूच्या 5 दिवस आधीपासून तिला जे दिसत होतं ते आम्हा कोणालाच दिसत नव्हतं. ती सारखी मुख्य दरवाजाकडे बघून कोणाशी तरी पुटपुटायची. विक्रम, बघ, ती तिथे उभी आहे. तिचे पाय उलटे आहेत आणि ती मला खुणावतीये. मी दरवाजा लावून घ्यायचो, पण आजीची अस्वस्थता वाढतच गेली. मरण्याच्या 3 दिवस आधी मी तिच्याजवळ बसलो होतो. त्या रात्री आजीने मला जवळ घेतलं आणि एक जुनी गोष्ट सांगितली. ती म्हणाली की या टेबलाखाली एक जुनं बंधन आहे. आमच्या पूर्वजांनी काहीतरी असं मिळवलं होतं ज्याची किंमत आता आमची पिढी चुकवत आहे. विक्रम, तुला वाटतंय ना की ही फक्त एक जुनी लाकडी वस्तू आहे? नाही रे बाबा, हा तो दरवाजा आहे जो कधी उघडायला नको होता. 1835 मध्ये जेव्हा आपल्या गावात मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा तुझे पणजोबा राघोबा अन्ना करून फिरत होते. सगळी पिकं जळून खाक झाली होती. माणसं मरत होती. तेव्हा राघोबांनी एका अघोरी शक्तीची, त्या अदृश्य सावलीची मदत घेतली. मी भीतीने थरथरत विचारलं, पण आजी, त्यांनी काय केलं असं? त्यांनी या टेबलाखाली एक तांब्याचं भांडं काढलंय, ज्यात त्यांनी स्वतःच्या रक्तानं एक करार केला होता. त्यांनी मागितलं अफाट धन आणि भरलेली कोठारं, आणि तिनं ते दिलं. पण बदल्यात तिनं एक अट घातली. या जमिनीचा वारस दर 10 वर्षांनी 12 फेब्रुवारीला माझं अन्न बनेल. ती शक्ती पैशांची भुकेली नाहीये विक्रम. तिला रक्ताचं बंधन हवंय. आजीने टेबलाकडे बोट दाखवलं. तिथे त्या अंधारात मला जाणवलं की टेबलाचे पाय जमिनीवर स्थिर नसून ते हळूहळू जमिनीत रुतत चालले आहेत. जणू काही ते लाकूड नसून मानवी हाडे आहेत. आजी पुढे म्हणाली, तिला हे घर सोडायचं नाहीये. ज्या दिवशी तुझे पणजोबा वारले, त्या रात्री या टेबलातून रडण्याचे आवाज आले होते. त्यानंतर दर 10 वर्षांनी ती येते. आपण फक्त माणसं नाही होत, आपण तिचं देणं होत. हे बंधन रक्ताचं आहे विक्रम, आणि रक्त सांडल्याशिवाय हे कर्ज फिटणार नाही. एवढं बोलून आजीला अचानक उबळ आली. तिनं माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांतून रक्ताचा एक थेंब उगळला. ती हसली,
पण तो आवाज आजीचा नव्हता, तर त्या टेबलाखालून येणाऱ्या कुण्या अनोळखी भयानक स्त्रीचा होता. त्या क्षणी मला समजलं की आजी आता फक्त शरीर उरली आहे. तिच्या आतलं काहीतरी आधीच त्या टेबलानं ओढून घेतलं होतं. अचानक तिला धाप लागली, ती हाफू लागली आणि बेशुद्ध पडली. मी पाणी आणून मारलं. ती ओरडत जागी झाली. ती मला मारू टाकेल विक्रम. बघ, त्या टेबलापाशी उभी आहे ती. आता तो ग्लास पडेल बघ. आणि क्षणार्धात कसलाही वारा नसताना टेबलावरचा तो जड काचेचा ग्लास आपोआप जमिनीवर पडला आणि त्याचे तुकडे झाले. तिनं माझ्याकडे बघितलं आणि तिच्या तोंडातून आजीचा नाही तर एका पुरुषीबाईचा हसण्याचा आवाज आला. तो आवाज म्हणाला, राघोबाचा शेवटचा अंश मिळेपर्यंत मी थांबणार नाही. 12 फेब्रुवारीची सकाळ उजाडली आणि आईबाबांच्या ओरडण्यानं मला जाग आली. आजीची लाश त्याच टेबलाखाली एखाद्या कोळ्यासारखी आकसलेल्या अवस्थेत सापडली. 10 वर्ष कशी उलटली कळलंच नाही. 1995 साल आलं. मी आता 20 वर्षांचा होतो. आईला त्या शापाची कल्पना होती. तिनं मरण्याच्या काही दिवस आधीपासून जेवण सोगलं होतं. ती तासनतास आजीच्या त्या बंद खोलीबाहेर बसून कुणाशी तरी कुजबुजायची. एके दिवशी मी कॉलेजमधून आलो तर घराचं मुख्य दार सताड उघडं होतं. आजीची ती खोली जी वर्षानुवर्ष बंद होती ती आज उघडी होती. मी आत गेलो आणि माझं रक्त गोठलं. ज्या टेबलाखाली आजीचा मृतदेह सापडला होता त्याच टेबलाखाली आई दगडासारखी बसली होती. तुझ्या आजीनं सगळं सांगितलंय मला. ती आपल्याला सोडणार नाही. आता फक्त रक्ताचा खेळ उरलाय. तिचं वजन अचानक इतकं वाढलं होतं की मी तिला ओढू शकलो नाही. अचानक टेबलावरचा दुसरा ग्लास फुटला आणि आई वेड्यासारखी झाली. तिनं मला बाहेर ढकलून दार लावून घेतलं. बाबा आले. त्यांनी दरवाजा तोडला. समोरचं दृश्य भयानक होतं. आई त्या टेबलाखाली बसून काचेचे तुकडे चघळत होती. तिचं पूर्ण तोंड रक्तानं माखलं होतं, पण ती हसत होती. तिनं माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातली ती भीती आता एका अघोरी खुशीत बदलली होती. ती म्हणाली, आता रक्ताचा हिशोब पूर्ण होणार. 10 वर्ष संपली विक्रम. 10 वर्ष संपली. तिने एक मोठा तुकडा घेतला आणि आमच्या देखत स्वतःच्या गळ्याची नस चिरली. बाबांनी त्यानंतर कधीच त्या खोलीचा उल्लेख केला नाही. बाबांनी शेवटच्या काही वर्षात त्या टेबलाच्या भोवती मिठाची एक रेघ आखली होती. ते कधीच त्या रेघेच्या आत जायचे नाहीत. बाबांनी या शक्तीला थांबवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण दर रात्री मला त्या खोलीतून कुणीतरी चालल्याचा आवाज यायचा. जणू तो टेबल कुणीतरी ओढत होतं. बाबांनी मला सांगितलं, विक्रम, या घरातून निघून जा. पण मी त्यांना सोडू शकत नव्हतो. त्यांनी मला एकदा एका जुन्या पेटीची किल्ली दिली. विक्रम, हे आपल्या पूर्वजांनी केलेलं पाप आहे. या टेबलाखाली काहीतरी असं गाडलं गेलंय ज्याची किंमत आपण देतोय. 2005 साल उजाडलं आणि बाबांच्या चेहऱ्यावरचा उरला सुरला रंगही उडाला होता. त्यांना माहीत होतं की 12 फेब्रुवारी आता जवळ येते. त्यांनी शेवटचा उपाय म्हणून कर्नाटकातून एका अघोरी तांत्रिकाला पाचारण केलं होतं. तो तांत्रिक जेव्हा आमच्या वाड्याच्या उंबरठ्यावर आला तेव्हाच तो थबकला. त्याच्या गळ्यात मानवी हाडांच्या माळा होत्या आणि अंगाला स्मशानातील राख फासलेली होती. राघोबा, तू संपत्ती तर मिळवलीस, पण तुझ्या 7 पिढ्यांचा सौदा करून बसलायस. या वाड्यात हवा नाही तर मृत्यूचा वास येतोय. त्या तांत्रिकानं बाबांना एका जुन्या कागदावर रक्तानं काढलेलं यंत्र दाखवलं. त्यानं सांगितलं की हा शाप फक्त बलिदानानं संपणार नाही, कारण ती शक्ती आता रक्ताला सटावली आहे. जर हे बंधन तोडायचं असेल तर 12 फेब्रुवारीच्या मध्यरात्री जेव्हा घड्याळाचे दोन्ही काटे 12 वर येतील तेव्हा तुला
त्या शापित टेबलाच्या अगदी मध्यभागी बसावं लागेल. तुझ्या शरीरातील शुद्ध रक्ताचे 12 थेंब त्या टेबलाच्या लाकडावर पडायला हवेत. पण लक्षात ठेव, हे रक्त देताना तुला त्या अदृश्य शक्तीचे भयानक हल्ले सहन करावे लागतील. जर तू डगमगलास किंवा टेबलावरून खाली उतरलास तर ती तुझा आत्मा त्या टेबलातच कायमचा कैद करेल. ती रात्र आली. बाबांनी मला खोलीत कोंडून घेतलं होतं. मी दरवाजाच्या फटीतून बघत होतो. पूर्ण वाड्यात मेणबत्त्यांचा पिवळसर प्रकाश थरथरत होता. बाबा त्या टेबलावर बसले होते. त्यांच्या हातात एक धारदार सुरी होती. बरोबर 12 वाजले आणि घराचं छत जणू कोसळतंय की काय असा आवाज झाला. अचानक त्या टेबलाच्या लाकडातून काळ्या रंगाचे हात बाहेर आले आणि त्यांनी बाबांच्या पायांना विळखा घातला. बाबा वेदनेनं ओरडत होते, पण ते हलले नाहीत. त्यांनी स्वतःच्या हातावर वार केला आणि रक्ताचे थेंब त्या लाकडावर पडू लागले. जसा रक्ताचा एक एक थेंब पडायचा तसा त्या टेबलाखालून एखाद्या हिंस्त्र प्राण्यासारखा गुरगुरण्याचा आवाज यायचा. त्या रात्री बाबांनी विधी तर पूर्ण केला, पण त्या शक्तीनं सूड उगवलास. विधी संपताच बाबांचं शरीर कोळशासारखं काळं पडलं होतं. तांत्रिकानं सांगितलं होतं की बाबांनी माझं संरक्षण केलंय, पण तिला पूर्णपणे हरवलं नाहीये. बाबांनी स्वतःच्या रक्तानं माझ्यासाठी पुढची 10 वर्ष विकत घेतली होती. जाताना बाबांनी तो यंत्राचा कागद आणि त्या तांत्रिकानं दिलेली विभूती माझ्या हातात दिली आणि म्हणाले, विक्रम, 2015 साली जेव्हा ती परत येईल तेव्हा हा विधी पूर्ण करणारा शेवटचा तूच असशील. 2015. आता रात्रीचे 11:45 झालेत. घड्याळाचा काटा आता मृत्यूच्या जवळ सरकत होता. मी बाबांनी सांगितलेला तो रक्तानी माखलेला यंत्राचा कागद टेबलावर ठेवला. तांत्रिकाने दिलेली ती विभूती मी टेबलाच्या भोवती एका वर्तुळात टाकली. अचानक घरातील वातावरण उकाड्याने भरून गेलं. खिडक्यांच्या काचा तडकल्या आणि बाहेरून हजारो कावळे ओरडल्याचा आवाज येऊ लागला. मी त्या लाकडी टेबलाच्या मध्यभागी बसलो. माझ्या हातात तीच सुरी होती जी बाबांनी वापरली होती. अचानक टेबलाच्या खालून एक थंड हाडकुळा हात बाहेर आला आणि त्याने हात पकडला. तो स्पर्श इतका गोठवणारा होता की मला वाटलं माझं रक्त बर्फ झालंय. राघोबाचं कर्ज आज मी संपवणार. आई, बाबा, मला शक्ती द्या. मी माझ्या हातावर वार केला. रक्ताचा पहिला थेंब त्या काळ्या लाकडावर पडला. तसा त्या टेबलातून एक स्त्रीचा भयानक किंचाळण्याचा आवाज आला. ती आजी नव्हती, ती आई नव्हती, ती तीच सावली होती जिने पिढ्यानपिढ्या आमचं रक्त शोषलं होतं. लाकडातून आता रक्त उकळल्यासारखे बुडबुडे येऊ लागले. अचानक मला समोर आई दिसली. तिचं तोंड रक्ताने माखलेलं होतं आणि हातात काचेचा तुकडा होता. विक्रम, खाली ये. बघ, आम्ही तुझी वाट बघतोय. पण मला माहीत होतं हे तिचं मायाजाल आहे. मी डगमगलो नाही. मी 2रा, 3रा, 4था असे 12 थेंब टाकत गेलो. जसा 12वा थेंब पडला तसा वाड्यात एक प्रचंड स्फोट झाल्यासारखा आवाज आला. तो लाकडी टेबलमधून दुभंगला. त्यातून एक काळा धूर बाहेर पडला आणि त्या धुरामध्ये मला त्या अघोरी स्त्रीचा चेहरा दिसला. तिचे डोळे सुडाने जळत होते, पण आता ती कमकुवत झाली होती. वातावरण एकदम शांत झालं. पावसाचा आवाज थांबला होता. मी टेबलावरून खाली उतरलो. तो टेबल आता फक्त कोळशाचा एक ढीग झाला होता. त्यातून आता कोणताही आवाज येत नव्हता. मी घराबाहेर आलो आणि त्या जुन्या वाड्याकडे पाहिलं. पिढ्यानपिढ्या असलेलं ते दडपण आता नाहीसं झालं होतं. पण मी जेव्हा माझ्या हाताकडे पाहिलं तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. ज्या जखमेतून मी 12 थेंब रक्त सांडलं होतं ती जखम आता पूर्णपणे भरली होती. पण तिथे रक्तानं एक विचित्र खूण उमटली होती. तीच खूण जी त्या जुन्या फोटोतल्या पणजोबांच्या हातावर होती. मी कर्ज तर फेडलंय,
पण हा शाप खरंच संपलाय की या शक्तीनं आता माझ्या शरीरात घर केलंय? आज 12 फेब्रुवारी 2015ची सकाळ उजाडली आहे. मी जिवंत आहे. पण दरवेळी जेव्हा मी आरशात बघतो तेव्हा मला माझे डोळे नाही तर त्या तांत्रिकाने सांगितलेल्या त्या सावलीचे डोळे दिसतात. पुढच्या 10 वर्षानंतर 12 फेब्रुवारी 2025ला हा खेळ पुन्हा सुरू होईल का? तोपर्यंत सावध राहा, कारण काही कर्ज रक्ताने फेडली तरी ती आत्म्याला सोडून जात नाहीत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? विक्रम खरोखर मुक्त झालाय की ही एका नवीन भयान प्रवासाची सुरुवात आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्याकडेही अशी एखादी कथा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेलवर नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि थरारक भयकथांसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात भेटूया एका नवीन भयकथेसह. तोपर्यंत सावध रहा, कारण रात्र अजून संपलेली नाही. शुभरात्री.